तर आजचा आपला शो होता भारतातील श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया अपार्टमेंटमध्ये. तर पुन्हा एकदा 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला आणि मी निघालो शोला जाण्यासाठी आणि पकडली मी रिक्षा पकडून पोहोचलो मी स्टेशनला. स्टेशनवरून पकडली ट्रेन आणि मी पोहोचलो ग्रँड रोड स्टेशनला. तिथे मला भेटला ओमी दादा. तर आम्ही दोघं तिथून निघालो लोकेशनला जाण्यासाठी. आणि लोकेशनला पोचल्यावरती आम्ही सगळेजण झालो रेडी आणि सगळेजण करत होते आपापसामध्ये मस्ती. पण याचं काय वेगळंच चाललं. हा बसून तिथे झोपलेला. त्यानंतरला आम्हाला लागलेली भूक तर आम्ही घेतलं सगळ्यांनी खाऊन. त्यानंतर हा दादा आला आपल्याला फेटा बांधायला. फेटा बांधून झाल्यावरती मी झालो प्रॉपर रेडी. बघू शकता फुल येल्लो कुर्तामध्ये. आणि त्यानंतर आमचा झाला शो स्टार्ट. आणि आज आमच्याकडे होता ध्वज. तर ध्वज घेऊन आम्ही करणार होतो परफॉर्मन्स. आणि आम्हाला फुल एनर्जीमध्ये परफॉर्मन्स करायचा होता कारण रात्रीचे वाजलेले होते 12 आणि 12 वाजता आपला परफॉर्मन्स चालू झालेला. आणि या सजलेल्या गाडीमध्ये बाप्पा विराजमान होते आणि त्यांच्यासोबत अंबानी कुटुंबसुद्धा होतं. आणि काल तिथे इतकी सिक्युरिटी टाईट होती ना, काहीच बोलू शकत नाही त्याबद्दल. वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या पोस्टवरचे ऑफिसर्स तिथे अवेलेबल होते. आणि सगळे तिथे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत होते. आणि याचं काय वेगळंच चाललेलं. त्यानंतर आमचा झाला पॅकअप. सो फायनली फर्स्ट ऑफ ऑल मी काढला माझा फेटा कारण डोकं इतकं दुखत होतं ना, त्याच्यामुळे पहिल्यांदा काढला फेटा. आणि रात्रीचे बरोबर वाजलेला 1 त्याच्यामुळे सगळ्यांनी केला आम्ही पॅकअप. आणि घरी कसं जायचं याच्यावर करत होतो आम्ही चर्चा. त्यावर आमचं असं ठरलं की काहीही झालं तरी आपण घरी जायचं. मग आम्ही केली उबेर बुक. आणि जे आम्ही सेंट्रल लाईनचे सगळेजण होतो ते आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. म्हणजेच आम्ही निघालो घरी. आणि 3 वाजता मी पोचलो माझ्या घरी. आणि मला इतकी झोप आलेली की माझ्या बॉडीचा मला स्विच ऑफ मोड ऑन करायचा होता. सो म्हटलं तुम्हाला सकाळी एकदा 50 रुपयाच्या आरशामध्ये चेहरा दाखवला होता. त्याच 50 रुपयाच्या आरशामध्ये मी तुम्हाला बाय बोलतो. तर आजपुरती एवढंच. टाटा बाय बाय.